हां, नमस्कार मित्रांनो. बघा, आज आपण क्लास 10चा चॅप्टर सुरू करत आहोत, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आपण नेहमी ऐकत असतो की ग्रॅव्हिटीमुळं कोणती गोष्ट खाली पडली आहे की नाही. समजा झाडाला फळं आले, फळं तुटल्यानंतर खालीच येतात, वर का नाहीत जात, किंवा असे आडवे हॉरिझॉन्टल का फ्लो नाहीत होत, आहे की नाही. तर जे काही फ्रुट्स आहेत, जे फळं आहेत झाडाचे, जेव्हा तुटतात तर ते खालीच येतात. त्याच्यानंतर आपण समजा एखादी वस्तू अशी वर फेकली तर ती सुद्धा खालीच येते. तर याच्या मागचं कारण काय आहे ते आज आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. क्लास 10चा चॅप्टर आहे, स्टेट बोर्डमध्ये फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. तर बघा, एक सायंटिस्ट होऊन गेले, तुम्हाला माहीत असेल, ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्याला सांगितलं की ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय. तर आपण स्टेप बाय स्टेप शिकूया. तर इकडे लक्षात घ्या, सर्वात आधी आपल्याला इथे ग्रॅव्हिटेशन शिकताना काही बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. जसं की समजा बघा, आपण तुम्हाला माहीत असेल गोफन असते शेतकऱ्यांकडे, किंवा त्याला स्लिंग म्हणतात, इंग्लिशमध्ये स्लिंग म्हणतात. गोफन म्हणजे काय, तर एक रस्सी असते, त्याच्यात असं पत्थर म्हणजे दगड ठेवून आपण त्याला असं गोल गोल फिरवून माकडाला मारू शकतो. ठीक आहे. तर इकडे लक्षात घ्या, जी स्लिंग असते किंवा जी गोफन आहे ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. तर जेव्हा जी सर्क्युलर मोशन असते तर त्यावेळेस काय होते हे लक्षात घ्यायचे आपल्याला, कारण ही बेसिक कन्सेप्ट आहे जो की आपल्याला ग्रॅव्हिटेशनमध्ये कामात येणार आहे. बघा, समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण असं एका रस्सीने बांधलं. हा ऑब्जेक्ट आहे, स्टोन आहे, हा एक पत्थर आहे, याला आपण रस्सीने बांधला आणि याला असं गोल फिरवत आहोत. ठीक आहे. असं सर्क्युलर आपण याला फिरवत आहोत. तर कोणताही ऑब्जेक्ट असो त्याला जर आपण सर्क्युलर मोशन दिली, ठीक आहे, तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याच्याकडे काय काय आवश्यक असते हे आपल्याला इथे आधी समजून घ्यायचे. ठीक आहे. हा सेंट्रल पोर्शन आहे आणि हा ऑब्जेक्ट असा सर्कलमध्ये रिव्हॉल्यूशन करत आहे, सर्क्युलर मोशन किंवा रिव्हॉल्यूशन मोशन. तर ही मोशन करत असताना ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्टवर नेहमी दोन फोर्सेस एक्झर्ट होत असतात. एक फोर्स त्याला सेंटरकडे ओढत असतो, तर दुसरा फोर्स जो आहे त्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये ओढत असतो, म्हणजे इकडे ओढत असतो. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचे हे कोणते दोन फोर्सेस आहेत. आणि तिसरा जो फॅक्टर असतो त्याला म्हणतात वेलॉसिटी. तर हा तिसरा फॅक्टर असा सर्क्युलर मोशनला टेंजेन्शियल असतो, त्याला म्हणतात डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. काय म्हणतात त्याला? डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. तर ही असते ऑलवेज टेंजेन्शियल टू द सर्क्युलर मोशन. आणि ह्याच्यामध्ये हे जे दोन फोर्सेस आहेत हे दोन फोर्सेस लक्षात घ्यायचे आपल्याला, टुवर्ड सेंटर अँड अवे फ्रॉम सेंटर. हे दोन फोर्सेसचे बेसिक नाव सांगतो तुम्हाला. त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स, द फोर्स विच ऍक्ट अवे फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून बाहेर लागणारा फोर्स. द फोर्स विच इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर इज कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि जो फोर्स सेंटरकडे ऍक्ट होतो, टुवर्ड्स द सेंटर, the force which acts towards the center is called as centripetal force. सेंटरकडे लागणारा म्हणजे सेंटर सिकिंग फोर्स जो आहे त्याला म्हणतात सेंट्रीपिटल. काय म्हणतात? सेंट्रीपिटल फोर्स. असे दोन फोर्सेस या ऑब्जेक्टवर लागतात, तेव्हा हा ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. हा ऑब्जेक्ट आहे आपला. हा ऑब्जेक्ट कोणती मोशन करत आहे? सर्क्युलर मोशन करत आहे. आलं लक्षात? तर हा जो पिंक कलरने तुम्हाला ऑब्जेक्ट दिसत आहे तो एक ऑब्जेक्ट आहे, स्टोन आहे समजा, तो असा सर्कलमध्ये फिरत आहे. बघा, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल दोन फोर्सेस. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन acts toward the center is called as centripetal force, and the force which acting on the object moving in the circle which acts away from the center is called as centrifugal force. आलं लक्षात? हे दोन फोर्सेस
प्रत्येक ऑब्जेक्ट जो काही सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, गोल गोल फिरतो, त्याच्यावर दोन फोर्सेस लागतात, एक सेंट्रिपिटल आणि एक सेंट्रीफ्युगल. म्हणजे आपण बाईक जरी समजा आता एखाद्या ग्राउंडवर आपण असे गोल गोल सायकल खेळत आहोत, ठीक आहे, सायकल घेऊन फिरत आहोत, असे गोल सर्क्युलर मोशन करत आहोत, किंवा बाईक आपण गोल चालवत आहोत, तर त्या बाईकवर सुद्धा दोन फोर्स असतात. एक त्या सर्कलच्या सेंटरकडे लागणारा सेंट्रिपिटल आणि सेंटर पासून दूर लागणारा म्हणजे सेंट्रीफ्युगल. आता बघा, समजा आपण एक स्टोन घेतला, एक दगड घेतला, त्याला असं रुमालमध्ये बांधायचं आणि असं गोल 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 फिरवायचं, ठीक आहे. आता हे गोल फिरवताना बघा, तो आपण असं इनवर्ड पुल करतो त्याला, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स लावतो, म्हणून तो गोल गोल फिरतो. जसंही गोल फिरवताना आपण जर सोडून दिलं, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जर रिलीज केला, तर तो ऑब्जेक्ट गोल फिरत नाही, तो असा सरळ निघून जातो. म्हणजेच काय, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शननी निघून जातो. म्हणजे सर्क्युलर मोशन करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स मस्ट आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स जर लागला, मग आता तुम्ही म्हणाल सर मग हा इकडे का नाही आहे? त्याला रिझन आहे की याला व्हेलॉसिटी आहे, याला स्पीड आहे. हा स्पीड जो आहे म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती त्याला सेंटरकडे जाऊ देत नाही. आणि या सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी एक असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. आलं लक्षात? आता सेम गोष्ट आपण काय करायची आहे की आता आपण प्लॅनेटसाठी लावू. ठीक आहे, बघा प्लॅनेटसाठी कसं, आता हे असंच आहे ना. समजा आपल्या प्लॅनेट सिस्टीम मध्ये काय आहे की जो सन आहे ना, तो सन हा सेंटरला आहे. समजा हा सन आहे, किंवा आपण अर्थ आणि मूनचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, ही अर्थ आहे, सनचंच घेऊ आपण, तेच बेटर आहे. लक्षात घ्या, समजा सेंटरला हा सन आहे, ठीक आहे, आणि या सनच्या भोवताली आपली जी अर्थ आहे, जी पृथ्वी आहे ती फिरते, सनच्या सराउंडिंग मध्ये रिव्होल्यूशन करते. ठीक आहे, ही अर्थ आहे. आता लक्षात घ्या, समजा जसं आपण इथे केलं होतं, सेंटरला आपण होतो, पकडून ठेवलं होतं, होल्ड करून ठेवलं होतं, आणि हा ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन करत होता. ठीक आहे, तसंच सेम काय होणार, आता ही जी अर्थ आहे, ही जी पृथ्वी आहे, ही अशी गोल गोल फिरत आहे, बरोबर, ही अशी गोल फिरत आहे अराउंड द सन. तर काय होणार, या अर्थवर हा सन काय करेल, एक अट्रॅक्शन फोर्स ऍक्ट करेल, असा सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून ही पृथ्वी अशी गोल गोल सनच्या भोवती फिरते, सूर्याच्या भोवती फिरते. ठीक आहे, म्हणजे एक हिडन फोर्स आहे जो की दिसत नाही आपल्याला, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्या फोर्सला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि तो युनिवर्स मध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्टवर लागतो. तर या अर्थला असं रिव्होल्यूशन करताना एक फोर्स अर्थवर या सन मुळे लावला जातो, त्याला म्हणतात अट्रॅक्शन फोर्स. म्हणून आपली पृथ्वी गोल गोल फिरते. आलं लक्षात? सेम ही गोष्ट आपण काय करू शकतो, सन आणि मून साठी सुद्धा अप्लाय करू शकतो. बा लक्षात घ्या, समजा जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतो म्हटलं, तर याच्या टेंजेन्शियल डायरेक्शन कशी आहे ना, ही अशी आहे ना, ही वेलॉसिटीची डायरेक्शन झाली. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. समजा अर्थ आहे, ठीक आहे, ही अर्थ आहे, अर्थ, आणि अर्थच्या सराउंडिंग मध्ये नेक्स्ट पेज घेतो. लक्षात घ्या, समजा चॅप्टर आपला आहे ग्रॅव्हिटेशन. समजा अर्थ आहे सेंटरला, आणि या अर्थच्या भोवती हा मून असा रिव्होल्यूशन करतोय. ठीक आहे, हा मून आहे. ओके, आपल्याला माहिती आहे मून अर्थच्या भोवती फिरतो, कारण तो नॅचरल सॅटेलाइट आहे अर्थचा. हा मून ज्यावेळेस असे रिव्होल्यूशन करतो अर्थच्या भोवती, तर या मूनला ही अर्थ काय करते, आपल्याकडे अट्रॅक्ट करते. म्हणजेच कोणता फोर्स लावते, सेंट्रीपिटल फोर्स लावते. आणि हा सेंट्रीपिटल फोर्स कोणता आहे इथे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, सेंट्रीपिटल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा पा, तर मून हा अर्थच्या भोवती जेव्हा रिव्होल्यूशन करतो, तर या मूनवर एक सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतो, आणि हा सेंट्रीपिटल फोर्स दुसरं काही नसून हा कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो.
कोणता फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स यालाच आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला दोन डेफिनेशन शिकायचे आहेत, एक सेंट्रिपिटल फोर्सची आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची. तर पहिली डेफिनेशन आपण लिहिणार सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? द फोर्स acting on an object which is moving in circular motion towards the center of motion is known as centripetal force. ठीक आहे. हा कोणता फोर्स असतो? सेंट्रिपिटल फोर्स. सेंटर सिकिंग फोर्स याला म्हणतात. याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? सेंटर सिकिंग फोर्स. इट इज द सेंटर सिकिंग फोर्स. सेंटर सिकिंग, सेंटर कडे ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. दुसरा फोर्स असतो अवे फ्रॉम सेंटर, याला आपण काय म्हणतो? सेंट्रिफ्युगल फोर्स. बरोबर आहे. तर सेंट्रिफ्युगल बघा काय असते? लक्षात घ्या. दुसरा फोर्स आहे आपला सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. याला आपण म्हणतो द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट moving in circle किंवा circular motion. moving in circle चालेल. the force acting on an object moving in circular motion away from the center is known as centrifugal force. आता या सेंट्रिफ्युगल फोर्सचा बघा लक्षात घ्या, एक फॉर्म्युला असतो. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे F = mv²/r. म्हणजे काय सर? तर समजा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन अशी परफॉर्म करत आहे, हे त्याचं सेंटर आहे, हा ऑब्जेक्ट आहे. बरोबर. तर या ऑब्जेक्टला मास असेल तर मास m. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट पासून सेंटर पर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात रेडियस r, म्हणजे हे r. आणि ऑब्जेक्ट जेवढ्या स्पीडने मोशन करत आहे त्याला म्हणतात v, म्हणजे वेलोसिटी. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? वेलोसिटी. m म्हणजे मास. ठीक आहे. r म्हणजे रेडियस. r म्हणजे काय? रेडियस, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन. तर अशा प्रकारे बेटा आपण आज बघितलो की सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो आणि सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, आणि त्या फोर्समुळे कशी सर्क्युलर मोशन परफॉर्म होते, कसा मून पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतो. का फिरतो? कारण अर्थ त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करते, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करते.
पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, कारण काय तर पृथ्वीला सूर्य हा आपल्याकडे ओढतो, कोणत्या फोर्सनी? सेंट्रीपिटल, त्याला दुसरं नाव काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, तर आजच्यासाठी ह्या दोन मेन कन्सेप्ट आपल्याला पुरेशा आहेत, सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स. उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आलं लक्षात? तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.